नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे नशिबात आहे तेच मिळते. एका गावामध्ये एक राजा राहत होता. त्या राजाला एक राजकन्या होती. एकुलती एक, सुरूपवान, सुस्वभावी होती. त्या राजकन्येच्या हाताखाली भरपूर शिपाई होते. त्या शिपायांमध्ये एक मुलगा होता. राजकन्या जे काम सांगेल ते करायचे. एके दिवशी त्या राजकन्येने त्या मुलाला नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. तो घागर घेऊन नदीवरती गेला. नदीवरती पाण्याने घागर भरून घेत असताना तिथे त्याला ब्रह्मदेव दिसले. ब्रह्मदेव ह्या लग्नाच्या गाठी बांधत होते. अर्धे पाण्यात उभे राहून ते जोड्या बांधत होते. लग्नासाठी एकमेकांच्या जोड्या ठरवून ते गाठी बांधत होते. त्या मुलाला आश्चर्य वाटले. त्याने ब्रह्मदेवाला विचारले, तुम्ही हे काय करत आहात? ब्रह्मदेवाने सांगितले, मी लग्नासाठी गाठी बांधतोय. त्या मुलाला उत्सुकता वाटली. त्याने ब्रह्मदेवाला लगेच विचारले, माझी गाठ कुणाशी बांधली आहे? ब्रह्मदेवाने सांगितले, तुझी गाठ राजकन्येशी बांधलेली आहे. तू जिथे काम करतोस त्याच राजकन्येशी तुझी गाठ बांधली गेली आहे. त्याला खूप आनंद झाला, परंतु आश्चर्यही वाटलं. राजकन्येशी आपला विवाह कसा होणार? आपण तर तिच्या हाताखालचे शिपाई आहोत. परत त्याने विचार केला, जाऊ द्या, जे होईल ते पाहूया. आणि तो घागर भरून घरी आला. त्याला घरी यायला थोडा उशीर झाला. राजकन्या चिडली, म्हणाली, घागर भरून घेऊन यायला इतका कसा वेळ लागला तुला? कोणाशी बोलत होतास? मग त्याने उत्तर दिले, ब्रह्मदेवाला बोलत होतो. तिने विचारले, काय म्हणाले ब्रह्मदेव? त्याने सांगितले, लग्नासाठी ते गाठी बांधत होते. तिने विचारले, तू म्हणला नाहीस का तुझी गाठ कुणासोबत बांधली आहे? तो म्हणाला, मी पण विचारले माझी गाठ कोणासोबत बांधली आहे. मग राजकन्येने विचारले, काय म्हणाले ब्रह्मदेव? तो खूप घाबरला आणि गुपचूप उभा राहिला. थरथर कापू लागला. राजकन्येने विचारले, तुला कळत नाही का? कोणासोबत बांधली आहे तुझी गाठ, सांग. त्याने घाबरत घाबरत उत्तर दिले, तुमच्याशी. तिने परत विचारले, काय? तो म्हणाला, होय, ब्रह्मदेवाने हेच सांगितले आहे की माझी गाठ तुमच्यासोबत बांधली आहे. राजकन्येला भयंकर राग आला. तिने तीच घागर उचलली आणि त्याच्या अंगावरती फेकून मारली. लाज नाही वाटत तुला? मी तुझी मालकीण आहे. तू आमच्या घरचा नोकर आहेस आणि तुला असं म्हणायला लाज नाही वाटत? चालता हो इथून आणि परत या गावामध्ये पाऊल ठेवू नकोस. असे म्हणून तिने त्या मुलाला गावाबाहेर हाकलून दिले. ती घागर त्याच्या नाकावरती आपटल्यामुळे नाकाला एवढी मोठी जखम झाली आणि नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले. तसंच हात धरून तो गावाबाहेर निघून गेला. वेशीच्या बाहेर जाऊन रडत बसला. दुपार झाली. त्याला खूप भूक लागली होती. शेजारच्या गावामध्ये जाऊन काहीतरी मागून खावे म्हणून शेजारच्या गावामध्ये निघाला. चालत चालत तो दुसऱ्या गावच्या वेशीपर्यंत पोचला. वेशीपर्यंत पोचताच तिकडून भरपूर लोक वाद्य वाजवत हार फुलं घेऊन येत होती. याला वाटले कशाची मिरवणूक निघाली आहे की. ते लोक जवळ आले आणि त्याला हार घातला आणि मोठमोठाने जल्लोष करीत त्याला उचलून घेतले, हत्तीवर बसवले आणि मिरवत मिरवत गावात नेले. ह्याला काही कळेच ना काय झाले आहे. त्या गावातला राजा त्या दिवशीच मृत्यू पावला होता आणि दुसऱ्या गावून पहिल्यांदा वेशीत येणारा जो मनुष्य आहे त्याला राजा करायचे अशी तिथली परंपरा होती. आणि हा मुलगाच तिथे वेशीमध्ये पहिल्यांदा गेलेला होता. त्यामुळे याला तिथल्या लोकांनी राजा बनवले. त्याला खूप आनंद झाला. राज्यकारभार सांभाळू लागला.
असे करता करता काही वर्ष लोटली. इकडे राजकन्येसाठी वर संशोधन सुरू झाले. राजा तिच्यासाठी वर शोधत होता. तेव्हा प्रधानाने राजाला सांगितले की शेजारच्या गावामध्ये फार चांगला राजा आहे. राजकुमार फार चांगला आहे, शूरवीर आहे, राज्यकारभार फार चांगला करतो. राजाने त्या गावात जाऊन लग्नाची बोलणी केली आणि त्या राजकुमारासोबत राजकन्येचा विवाह जुळून आला. आता या मुलाला माहीत होते की या राजकन्येने आपल्याला घागर फेकून मारली होती, तिच्याकडे आपण काम केलेले आहे. पण या राजकन्येने आणि राजाने त्याला ओळखले नाही. राजकन्येने जी घागर त्याला फेकून मारली होती त्यामुळे नाकावरती त्याच्या मोठा वन पडलेला होता. थाटामाटात लग्न पार पडले. राजकन्या त्या राजकुमाराच्या घरी थाटामाटात आली. मग त्या राजकुमाराने तिला विचारले, तुम्ही मला ओळखलत का? ती म्हणाली, नाही, मी नाही ओळखलं. मी कधी याआधी तुम्हाला पाहिलेलं देखील नाही. तेव्हा राजकुमार म्हणाला, मी तुमच्या घरी कामाला होतो आणि तुम्ही मला घागर फेकून मारली होती, तोच हा नाकावरती वन आहे. तेव्हा त्या राजकन्येच्या डोळ्यासमोर पहिले सगळे चित्र उभे राहिले. त्या राजकन्येने लाजून खाली मान घातली आणि दोघेजणही जोरजोरात हसू लागले आणि एकमेकांना म्हणले, जे नशिबात असते तेच होते. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.